म्हणजे मिरची फ्राय अशी तोंडी लावण्यासाठी, जसं की सगळे जेवण असतं नुसतं तुमच्या घरात ना डाळ भात जरी असेल तरी पण ही मिरची तुम्हाला टेस्ट लागणार आहे खायला. तुम्हाला दाखवते करून कशी बनवायची. ठीक आहे, सगळ्यात पहिला मिरचीचे कट करायचे आहेत. कशी तुम्हाला वाटेल तसे कट करा. ह्यासाठी तुम्ही दुसरी पण एक पोपटी मिरची असते छोटीवाली, ती पण तुम्ही घेऊ शकता. पण माझ्याकडे ही होती, त्या दिवशी तुम्ही आणली होती म्हणून एक्स्ट्रा तर वाचली माझ्याकडे म्हणून ती मी घेतली. ती मिरची तुम्हाला ना तव्यात भाजायला ठेवायची आहे. 2 ते 5 मिनिटं तुम्हाला भाजायची. ओके, तोपर्यंत इथं मी दुसरी तयारी करून घेते आणि दुसरी रेसिपी काय ती पण तुम्हाला लगेच समजणार आहे. पहिला आपण मिरची भाजून घेऊया. या पण इथं ठेवून देते ते म्हणजे पहिल्यांदा आपण इथं चपाती ठेवूया खाण्यासाठी. चपाती मीन्स मी बनवली ही भाकरी, ही आहे ज्वारीची भाकरी. तर एकदम छोटी बनवली मी नैवेद्यासाठीच. भाकरीच्या नंतरला आपण इथं टाकतोय ती म्हणजे चण्याची डाळ विथ त्याच्यामध्ये सोयाबीनची भाजी. खूप सुंदर लागते ही भाजी. तुम्हाला आज का बनवतो स्पेशल माझ्यासाठी का, म्हणजे तुला उपास सोडण्यासाठी? आज मी बनवते तुमच्याकडे केक बनवते. हा, बेसनचा केक. तर मी काय बोलते गाईस, तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट करून सांगा, कारण की ह्यांना माहिती आहे की हा बेसनचा केक मी बनवला यांच्यासाठी खायला. तर यांना बिलीव्ह होत नाहीये, तर तुम्हाला माहिती तुम्ही मला कमेंट करून सांगा मी काय बनवते. चला या बेसनचा केक खायला बघू रियांशीच्या स्टाईल मध्ये. चला आम्ही आता बेक करते केक. ठेव कशात आय होप सगळे मजेत असणार. तर तुम्हाला तर माहिती आहे आज आहे आपल्या श्रावणातला 4था सोमवार. तर 4थ्या सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या इथं सोमवार असलं म्हणजे कसं भारी आपल्या घरातलं जेवण असतं, वातावरण तर असतंच, त्याशिवाय जेवण पण असतं सुंदर सुंदर असं टेस्टी जेवण खायला भेटतं. ज्यांचं उपवास आहे त्यांना तर भेटतं, पण ज्यांचं उपवास नसतं त्यांना पण तर मस्त मस्त खायला भेटतं आणि तुम्हाला पण बघायला भेटतं. तर असंच तुम्ही प्रेम देत राहा आपल्या रेसिपीला. तर तुमच्यासाठी मी आज पण एकदम सुपर अशी इन्स्टंट रेसिपी घेऊन आले, ते पण व्हेज थालीमधल्याच. तर या तुम्हाला बघायला भेटणार आहेत. त्यासाठी आपल्याला जायचं किचनमध्ये. तर किचनमध्ये चला तुम्हाला मी दाखवते आज आपल्या थालीमध्ये सोमवार स्पेशल काय काय असणार आहे ते. ठीक आहे, तर चला. सुंदर साडी घातली आज तू. हो का, थँक्यू. मीच गिफ्ट केली असेल. हां, ही साडी आपण कधीच घेतली होती, तुम्ही मला गिफ्ट केली होती ना, काहीतरी होतं वाटतं तेव्हा, तर आठवत नाही मला. चला या. परत मिरचीच का? कसली मिरची? त्या दिवशी बनवलेली मिरची खूप सारी रेसिपी आलेली आहे, काय कमेंट आलेले त्याच्यासाठी की ही रेसिपी दाखवली नाही, तेच बनवतो रिपीट. आता मी एक रेसिपी रिपीट कधीच करत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही पण माहिती करून घ्या. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला मुद्दाम विचारलं की हेच रेसिपी तू पुन्हा करते का, तर मी कधी पण ना एक रेसिपी परत करत नाही. तुम्हाला तर माहिती आहे ही आहे मिरची, आणि मिरचीसाठी खूप सारे कमेंट आले होते की मिरची फ्राय तुम्ही कशी केली होती रियांशी. तर ही आता मी करणार तुम्हाला मिरचीची एक रेसिपी दाखवणार. रेसिपी मीन्स काय ते तुम्हाला समजेल. म्हणजे मिरची फ्राय अशी तोंडी लावण्यासाठी, जसं की सगळे जेवण असतं नुसतं तुमच्या घरात ना डाळ भात जरी असेल तरी पण ही मिरची तुम्हाला टेस्ट लागणार आहे खायला. तुम्हाला दाखवते करून कशी बनवायची. ठीक आहे, सगळ्यात पहिला मिरचीचे कट करायचे आहेत. कसे तुम्हाला वाटेल तसे कट करा. ह्यासाठी तुम्ही दुसरी पण एक पोपटी मिरची असते छोटीवाली, ती पण तुम्ही घेऊ शकता. पण माझ्याकडे ही होती, त्या दिवशी तुम्ही आणली होती म्हणून एक्स्ट्रा तर वाचली माझ्याकडे म्हणून ती मी घेतली. ती मिरची तुम्हाला ना तव्यात भाजायला ठेवायची आहे. 2 ते 5 मिनिटं तुम्हाला भाजायची. ओके, तोपर्यंत इथं मी दुसरी तयारी करून घेते आणि दुसरी रेसिपी काय ती पण तुम्हाला लगेच समजणार आहे. पहिला आपण मिरची भाजून घेऊया. या तर तुम्हाला मिरची अशी तव्यावरती भाजायची आहे. पहिल्यांदा बिना ऑइलची भाजायची आहे मिरची तव्यावरती. देन त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं सांगेन तुम्हाला काय करायचं याच्यावरती. आणि ही मिरची तुम्हाला टेस्टी लागणार एकदम, जशी की तुमच्या घरात काही भाजी नसेल ना समजा, तर तुम्ही डाळ भात सोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. ही अशी मिरची मी तर बोलते खरंच तुम्हाला आवडेल. अशी पूर्ण दाबून भाजायची, इथं म्हणजे जो कच्चा फ्लेवर आहे तो निघायला पाहिजे. आता हा माझा भाकरीचा तवा आहे म्हणून तुम्हाला असं दिसतंय. तुम्ही भाकरीच्या तव्याला तुम्ही भाजू शकता. भाकरी झाल्याच्या नंतर लगेच होऊन जाते. मस्त भाजून घ्या. मी ही मिरची नुसती अशी भाजून घेतली आहे बघा, असं कलर चेंज होतो. नंतर याच्यामध्ये 2-4 मिनिटांनी थोडंसं ऑइल टाकायचं आहे मिरचीमध्ये आणि मग ही ऑइलवर थोडीशी आपण तिला भाजणार. आणि वरून आहे ना आपल्याला काय करायचं आहे, दाखवते पुढे काय करायचं आहे याच्यावरती. ठीक आहे, आणि अशी भारी लागेल ना भन्नाट एकदम. हां, कशी मस्त दिसते ना मिरची. मला मिरची खूप आवडते, फ्राय केलेली बोला, भजी बोला, मिरचीची मला मिरचीचा प्रकारच खूप जास्त आवडतो. तर आता ना ही अशी भाजते आपण, तेव्हा ना याच्यामध्ये काय करायचं, तेल जेव्हा टाकतो ना थोडंसं, तेव्हा याच्यावरती ना आपल्याला वरून आहे ना मीठ ॲड करायचं. ओके, हां बघा डायरेक्ट चढतो वरती. तर याला ना असं तुम्ही पृथ्वी नंतर बाबू नंतर ये. हां, हिला पण बघायचं असतं रेसिपी. चला तर ना गाईस तेल आणि मिठावरती भाजायची. तेल मीठ म्हणजे एकदम काही नसेल ना तर तुम्ही तेल मिठातली मिरची खाऊ शकता. तर ही आता माझी भाजून झाले प्रॉपर, याला मीठ पण लागले मस्त. तर आता मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. ही काढून घ्यायची आपल्याला.
हे बघा तर फायनली मिरची रेडी झाली. एवढी सुंदर लागते ना खायला ही मिरची आणि एकच नंबर. मी तर बोलतो तुम्ही मला बोला रियांशी खूप सोपी पण आणि टेस्टी पण आहे. तर तुम्हाला काय करायचं याच्यावरती ना लिंबू घ्यायचं आहे बघा आणि लिंबू असं टाकायचं मिरचीवरती. काय लागते मिरची लिंबू मिरची बोललं ना तर बोलतात ना की संरक्षणासाठी पण आणि मग आहे ना काय करायचं लिंबू टाकलं ना का त्याला मिक्स करायची चांगली आणि मग ही अशी तुमची रेडी आहे खाण्यासाठी लिंबूवाली मिरची. जशी की इन्स्टंट मिरची तुम्हाला तोंडी लावायला तुम्ही करू शकता पटकन. बारीक झाली का आणि हा दिवसात झालाय ते ब्लाउज. आणि तुम्ही मिरचीच बघा कसली भारी दिसते एक नंबर. ही तुम्ही चपाती भाकरी सोबत खावा लय भारी लागणार आहे. आणि तुम्हाला याच्यानंतरला मी मिरचीची एक रेसिपी दाखवणार आहे थोड्या दिवसानंतर. ती म्हणजे आचारी मिरची. ती कशी बनवायची झटपट आणि ती कशी खायची ते पण. ठीक आहे तर ही मिरची आपली रेडी येतात. आता आपण सेकंड रेसिपी बनवून घेऊया. चला बघितली आपली अशी झटपट अशी चटपटीत मिरची तर रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की इन्स्टंट आपली कोथिंबीरची वडी कशी बनवायची. मला माहिती आहे की सगळ्यांना कोथिंबीरची वडी येते आणि सगळ्यांना ती खूप आवडते पण कसं आहे ना आता तुम्ही पटकन कशी बनवू शकता. तर मोठी प्रोसिजर ती तुम्हाला माहिती आहे. पण आता मी तर साईडला लगेच ना पाणी ठेवलं बॉईल करायला आणि आता कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर तिला आपण बारीक कट करून घेऊया. तर मी आता कोथिंबीर कट करून घेते कारण ही कोथिंबीर कवळी आहे म्हणून याचे देठं पण घेतलेत. जर तुमच्याकडे जाडी कोथिंबीर असेल ना तर तुम्ही फक्त त्याची पानंच घेऊ शकता. कट करूया आपण. तर इथे आपली ना अशी कोथिंबीर आपण बारीक कापून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते काय घ्यायचं. खूप सिंपल हा बाबू येते सिंपल. आपल्याला याच्यामध्ये साहित्य म्हणजे बेसन घेतले एका वाटीमध्ये बारीक चॉपलेला कांदा आणि मिरची घेतले आणि थोडेसे तिळ घेतलेत आपण सफेदवाले आणि हळद मीठ आणि थोडंसं मसाला टाकायचे. ते हे सगळं तुम्हाला टाकताना दाखवते. या हळद टाकली हलका मसाला टाकायचा आहे. बस झालं. तुम्हाला हवं तर तिखट तुम्ही करू शकता. आणि मग याच्यामध्ये मी आता टाकणार आहे ते म्हणजे कोथिंबीर बारीक कापलेली मस्त अशी छान. आणि आता ना कोथिंबीर स्वस्त झाली म्हणजे 20-20 रुपयाला भेटते तर तुम्ही आणू शकता आणि कोथिंबीरची वडी बनवू शकता तुम्ही. मी मार्केटला कडे गेली होती तर मला कोथिंबीर खूप स्वस्त भेटली आणि जास्त भेटते एवढी मोठी गड्डी भेटते. तर त्याच्यानंतर मी याच्यात टाकणार मिरची आणि कांदा. हा बेटा ते झालं. मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हा बेटू त्याच्यामध्ये आपण टाकते थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार मीठ. जसं पाहिजे ना तेवढं टाकायचं मीठ. ओके तर आता याच्यामध्ये मी टाकते तीळ. आता थोडे टाकते बाकीच्या नंतर पण टाकणार आहे वरून. तर हे असं झालं आणि बेसन त्याच्या खाली आहेच. तर जसं लागेल तसं आपल्याला हे पीठ आहे ना मळून घ्यायचं. म्हणजे भजीसारखं पीठ नाही बनवायचं हे तुम्हाला ना जाडसर बनवायचं. कारण का माहिती आहे का हे आपल्याला ना याचा गोळा बनवून ठेवून द्यायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवते 2 टाईप असतात. एक गोळा बनवून पण ठेवू शकतो तुम्ही रोल टाईप किंवा एक तुम्ही असं फ्लॅट पण करू शकता. तर 2 टाईपमध्ये तुम्हाला मी एक टाईप आता इथे दाखवणार आहे की मी कसं ठेवणार आहे त्याच्यावरती आणि त्याच्या वड्या खूप सुंदर अशा पडणार आहेत. बघा झालं. पण तुम्हाला बोलले होते ना मी तर हे असं आहे ना मिक्स करून घ्यायचं सगळं मळून घ्यायचं. नंतरला ना चाळणी घ्यायची किंवा तुम्ही ताट पण घेऊ शकता. माझ्याकडे ही चाळणी आहे घरामध्ये म्हणून मी ही घेतली. तुम्ही आहे ना असं प्लेन ताट असं तो पण तुम्ही घेऊ शकता. तुम्ही त्याच्यावर पण करू शकता. असं काही नाही की याच्यावर हेच पाहिजे. त्याला मी तेल लावते थोडंसं आणि याच्यामध्ये ना आपण हे बॅटर टाकून घ्यायचं असं लावून घ्यायचे. तसं तुम्हाला म्हणजे जाड पाहिजे की ते कमी जास्त तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घ्यायचं. ओके तर मी हे एवढं असं लावून घेते इथं. आणि मग मी ना हे असं थापून घेतलंय जे बॅटर होतं आपलं ते. तुम्ही कोणत्याही साईजला देऊ शकता. मी एवढंच त्याला साईज दिलं कारण की मला थोडीशी जाड पाहिजे म्हणून. तर आता आपण हे ठेवून देऊया वाफसाठी. हे बघा पाणी असं बॉईल करायचं आहे आणि मग हे ठेवून द्यायचं. याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. याच्यावरती ना थोडेसे तीळ असे टाकून द्यायचे थोडे थोडे ज्याच्याने खूप छान लागतात खायला फ्राय केल्यावरती. आणि मग आहे ना याच्यावर आपण आता झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं वाफ काढायची जोपर्यंत हे शिजत नाही तोपर्यंत. गाईज फक्त ना 6 मिनटं झाले. 6 मिनटामध्ये हे पूर्ण बॅटर शिजलं आहे बघा. असं चाकू टाकून बघायचं. याच्यात चाकू जर तुमचा सरळ निघाला ना तर समजायचं हे पूर्णपणे शिजलेलं आहे. हे बघा मस्त शिजले. आता मी गॅस बंद करते आणि ना हे मी थंड करलं ना लगेच 10 मिनटांनी याचे मी कट्स मारून हे फ्राय करून घेते. अशा प्रकारे ना याचे बर्फीसारखे असे मस्त कट्स करून घेतलेत. आणि तुम्ही बघू शकता की तिळामुळे अजून हे सुंदर दिसायला लागले. तेल असं तापून घ्यायचं तव्यावरती. तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता बट मला हे तव्यावरती फ्राय करायचे. आमच्या घरात तसंच आवडतं हे मी फ्राय करते. त्याला टाकूया आपण एक करून आणि मग फायनली तुम्हाला सगळं दाखवून देईन. काय जेवण बनवलं दाखवलं ना तुला डायरेक्टली दाखवून देईन त्यांना थाळीत दाखवून देईन.
तर मंडळी आपली श्रावणातली 4थ्या सोमवारची जी व्हेज थाळी आहे ती तुम्हाला मी तर दाखवते. पूर्णपणे रेडी झालेली आहे. तर तुम्हाला बघायला भेटणार आहे की ती थाळी आपली कशी बनते आणि कशी दिसते आणि थाळीमध्ये काय काय आयटम आहेत ते तुम्हाला बघायचे. तर चला बघूया. चलो. तर सगळ्यात पहिला मी इथे टाकलेलं ते म्हणजे वरण भात ठेवलेला आहे. साईडला इथे ठेवले मी काकडी. काकडीच्या नंतरला आपण इथं ठेवून देते ते म्हणजे पहिल्यांदा आपण इथं चपाती ठेवूया खाण्यासाठी. चपाती मीन्स मी बनवली ही भाकरी. ही आहे ज्वारीची भाकरी. तर एकदम छोटी बनवली मी नैवेद्यासाठीच. भाकरीच्या नंतरला आपण इथं टाकतोय ती म्हणजे चण्याची डाळ विथ त्याच्यामध्ये सोयाबीनची भाजी. खूप सुंदर लागते ही भाजी. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. तुम्ही ही थोडीशी ओलसर पण करू शकता. त्याच्यानंतरला आज आहे अजून एक भाजीमध्ये ते म्हणजे भरलेलं कारलं. कोणाकोणाला आवडतं कारलं कमेंट करून सांगा मला. सगळ्यांना आवडत नाही पण हे असं बनवलं तर तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतरला आपण इथे टाकतोय तर म्हणजे मस्त असे कोथिंबीरच्या वड्या. कोथिंबीरच्या वड्याच्या नंतरला हे आहेत आपल्या मिरच्या चटपटीत. पापड आहे जेवणामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते स्वीटमध्ये आहे आपल्याकडे ते म्हणजे आज मी बनवलेत हे ब्रेडचे गुलाबजाम. तुम्हाला कसे वाटतात तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल प्रॉपर तर तुम्ही मला बोला की रेंशा मला याची रेसिपी दे. तर तुम्हाला हे छोटे छोटे गुलाबजाम तुम्ही हे नैवेद्यामध्ये करू शकता किंवा गणपतीमध्ये तुम्ही नाईटला सुद्धा हे नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता. कारण की जेव्हा जास्त पब्लिक येते ना त्या टायमाला असे छोटे गुलाबजाम खायला खूप छान लागतात आणि ते मस्त पण होतात. आणि हे ब्रेडचे एकदम सॉफ्ट झालेत. तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा की रेंशी गुलाबजामची रेसिपी पाहिजे म्हणून. तर मी तुम्हाला ते नक्की देईन. तर हे आहे आजचं आपलं फायनली जेवण जे श्रावणातलं 4थ्या सोमवारचं जेवण आहे. एवढं सुंदर जेवण जर ताटाच्या समोर आल्यावरती राहत तर नाहीत आपल्याला. तर हे एवढं सुंदर जेवण तुम्हाला कसं वाटलं आहे तर तुम्हाला कुठली रेसिपीची तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजे तर मला तुम्ही कमेंट करा. जी रेसिपी पाहिजे त्याची तुम्ही मला नाव कमेंट करू शकता. की भरलेलं कारलं कोथिंबीर वडी काही तर तुम्ही मला ती कमेंट करा. तुम्हाला याची रेसिपी पूर्ण मी घेऊन येईल. ठीक आहे.